वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने सिद्धेश्वर यात्रेदरम्यान दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक करून सुमारे 3,08,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त गुन्हे मोहर हसन व सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। 26 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील नीता सुभाष काळे वय वर्ष 45 हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने सिद्धेश्वर यात्रेत चोरी केल्याची कबुली दिली। तिच्याकडून 9.5 ग्रॅम चांदीचे ब्रेसलेट व 6,000 रुपये रोख जप्त करण्यात आले। तसेच 27 ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार मोनिका प्रशांत रोहिते वय वर्ष 32 हिला अटक करण्यात आली। तिच्याकडून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे। या कारवाईत एकूण 27 ग्रॅम सोने, 9.5 ग्रॅम चांदी व 6,000 रुपये रोख असा एकूण 3,08,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी फौजदार चौडी व जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकातील नंदकुमार गायकवाड, वजीर पटेल, योगेश बर्डे, संजय शिंदे, अजिंक्य माने, महिला अंमलदार सुमित्रा बारबोळे, निलोफर तांबोळी व चालक बाळू काळे यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।